अघोरी साधक आणि सैतानी ताकद यांची अनोखी जुगलबंदी असणारी ही कथा जितकी विचित्र विलक्षण तितकीच भयानक, भयोत्पाद माजवणारी ही दीर्घ कथा आपल्याला खिळवून ठेवल्याशिवाय राहणार नाही। तेव्हा भीतीने रक्त गोठावून टाकणाऱ्या या अघोरी सफरीसाठी तयार राहा। अघोरी भाग 1 आणि याचे लेखक आहेत दीपक पाटील। उन्हाची तिरीप आता चांगलीच वाढली होती आणि निरनिराळ्या पक्ष्यांच्या आवाजाने दुमटून उठणारं ते जंगल गतप्राण झालेल्या एखाद्या नागासारखं निपचित पडलं होतं। आकाशाला गवसणी घालणारे महाकाय वृक्ष आणि त्यांच्या अंगखांद्यावर खेळत वाढलेल्या मोठमोठ्या वेलीही या उकाड्याला कंटाळून जणू अंग चोरून बसल्या होत्या। ती शांतता काहीशी जीवघेणी वाटत होती आणि अचानक त्या भयानक जंगलात एक हालचाल जाणवू लागली। ती एक मानवी हालचाल होती। सुकलेल्या गवतातून वाट काढत पालापाचोळा तुडवत तुडवत तो चालला होता। तो कुठून आला होता आणि त्याला कुठे जायचं होतं हे त्याला तरी माहीत होतं का? की तोही या जगाच्या सारीपाटावर दिशाहीन भटकणाऱ्या असंख्य जीवांपैकी एक जीव होता, या निबिड अरण्यात फिरणाऱ्या असंख्य कीटकांसारखा। खरं तर काही सांगता येत नव्हतं। अंगावर फासलेल्या राखेमुळे त्याच्या त्वचेची रंध्रे मुजली असावीत, त्यामुळे शरीरातून घामाच्या धारा येण्याचा प्रश्न नव्हता। त्याच्या जागी एखादा सामान्य पथिक असता तर एरवी या उकाड्याने आणि तहानेने व्याकुळ होऊनच गतप्राण झाला असता, पण या जीवघेण्या उकाड्यातही तो मात्र अगदी शांतपणे मार्गक्रमण करत होता। पुढील तासभर तो त्या काट्याकुट्यात आणि कमरे एवढ्या गवतातून मार्ग काढत चालत राहिला। एका ओढ्याच्या इथे पोचल्यावर शेजारीच त्याला एक औदुंबर वृक्ष दिसला। त्याची मुद्रा प्रसन्न झाली। ओढ्यातील पाणी उंजळीने पिऊन त्याने आपली भूक शमवली आणि हातातील त्रिशूल आणि झोळा बाजूला ठेवून त्या औदुंबर वृक्षाच्या मुळीवर डोकं ठेवून तो झोपी गेला। जवळजवळ 3 तास तरी तो मरणासन्न अवस्थेत तिथेच पडून होता आणि अचानक कसल्याशा चाहुलीने त्याला जाग आली। खाडकन डोळे उघडून तो उठून बसला। बाजूला पडलेला त्रिशूळ त्याने चटकन हातात घेतला आणि आपले तीक्ष्ण डोळे चोहीकडे फिरवत तो अंदाज घेऊ लागला। त्याच्या भोवताली कोणी होतं का? दिसत तर काहीच नव्हतं, पण अगदी काही क्षणासाठी का होईना एक जाणीव त्याला झाली होती। त्याने पुन्हा एक वार आजूबाजूला पाहिले, पण ती क्षणभंगुर जाणीव आता नाहीशी झाली होती। तो हलकेच उठून उभा राहिला। झोळी काखेत मारून त्रिशूळ सावरत तो पुन्हा चालू लागला। अजून किती पुढे जावं लागणार होतं हे त्यालाही माहीत नव्हतं। मागील 2 दिवसात शरीरात अन्नाचा कणही गेला नव्हता। तो फक्त पाण्यावर जिवंत होता, पण त्याला त्याची तमा नव्हती। हे शरीर त्याच्यासाठी केवळ एक वस्त्र होतं आणि त्या शरीराची गरज म्हणून त्याला आपल्या उदराग्नी शमवावं लागत होतं, पण तोही प्रत्येक वेळी शमवाचाच असंही नव्हतं। हे नश्वर शरीर, त्याच्या जाणीवा, त्याच्या गरजा, सारं काही आता त्याच्या आधिपत्याखाली होतं। तो हवं तसं हवं तेव्हा हे शरीर नियंत्रित करू शकत होता। हीच तर त्याची सिद्धी होती, त्याची साधना होती। त्याला कुठेतरी पोचायचं होतं का आणि कशासाठी हे त्यालाही माहीत नव्हतं। आता अंधार चांगलाच वाढू लागला होता। सूर्य अस्ताला जाण्याच्या तयारीत असला तरी त्या निबिड अरण्यात घनदाट वृक्षांमध्ये
काळोखाने केव्हाच शिरकाव केला होता, पण हा काळोख आणि हे भीषण वातावरण त्याला थांबवू शकत नव्हतं. त्याचे पाय एकसारखे चालत होते. काट्याकोट्यांतून मार्ग काढत चालणारे त्याचे अनवाणी पाय रक्तबंबाळही झाले असावेत, पण त्याला त्याची तमा नव्हती. आणि अचानक चालता चालता त्याला दूरवर दिव्याची टिमटिम दिसली. पुढे काही अंतरावर मानवी वस्ती असावी. त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलं. त्याला तिथेच जायचं होतं का कुणास ठाऊक, पण तो हसला हे मात्र नक्की. घनदाट काळोखातून पुढे चालत असताना आता हळूहळू अरण्य विरळ होत चाललं आणि पुढे पुढे जात असता पाण्याचा खळखळ आवाज अधिक तीव्रतेने जाणवू लागला. पुढे नदी असावी. तो चालत राहिला आणि अखेर तो नदीच्या किनाऱ्यावर येऊन पोचला. चांगला अर्धा मैल विस्तृत पात्र असणारी ती एक महाकाय नदी होती. उन्हाळा असल्याने पात्र जरी अर्धवट कोरडे पडले असेल तरी काही भागात पाणी असावे आणि त्याचाच खळखळाट ऐकू येत होता. नदीच्या पलीकडे मैलभर अंतरावर दिव्यांची टिमटिम दिसत होती. ती मानवी वस्ती होती. तो थेट नदीत उतरला. काही पावलं चालल्यावर त्याला पाण्याचा प्रवाह जाणवला. पाणी थंड वाटत असलं तरी त्याच्या अंगावर शिरशिरी मात्र आली नाही. खाली वाकून ओंजळीने पाणी तोंडावर मारून तो पुन्हा नदीतून बाहेर किनाऱ्यावर येऊन उभा राहिला. त्याची नजर त्या समोरच्या किनाऱ्याकडे असणाऱ्या मानवी वस्तीवर खेळली होती. मन गुदमरून टाकणाऱ्या त्या अंधारात समोरील मानवी वस्तीवर नजर खिळवून तो काही काळ तसाच उभा होता आणि मग तो चटकन खाली बसला. त्यांनी दोन्ही हातांच्या बोटांनी त्रिकोण तयार करून तो आपल्या छातीवर ठेवून ध्यानधारणेस सुरुवात केली. आता त्याला भोवतालचा विसर पडला असावा. पुढील 2-3 तास तो त्याच लीन अवस्थेत बसून होता. काळाकुट्ट आकाशात पावसाचे ढग जमायला लागले असावेत. त्यामुळे ती अमावस्येची रात्र आता अधिकच भीषण वाटू लागली. वाढत्या ढगांसोबत विजेचा गडगडाटही सुरू झाला आणि बघता बघता वळवाच्या पावसात सुरुवात झाली. ती तशी होणारच होती. दुपारच्या उकाड्याने त्याची पूर्ण कल्पना दिली होती. बेभान होऊन पावसाच्या सरी कोसळू लागल्या. रातकिड्यांचा कर्कश आवाजात आता ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट याची भर पडली. जंगलातील शांतता त्यामुळे भंग पावली, पण तो मात्र अजूनही तल्लीन होऊन ध्यानधारणा करतच होता. तो बेभान पाऊस जवळजवळ तासभर बरसला आणि मग शांतही झाला. एव्हाना रात्रीचे 10 वाजत आले असावे आणि देहभान हरपलेला तो आपल्या तल्लीन ध्यानधारणेतून बाहेर आला. पाऊस पूर्ण थांबला असला तरी त्यामुळे हवेत आता चांगलाच गारवा जाणवू लागला होता. बेभान बरसून गेलेल्या पावसाने त्याच्या अंगावर फासलेली राख मात्र धुवून गेली होती आणि इतक्यात त्याची नजर नदीच्या पलीकडच्या किनाऱ्यावर सुरू असलेल्या एका अग्निज्वालाकडे गेली. तिथे एक धगधगते अग्निकुंड दिसत होते. ते शहराचे स्मशान असावे. किंचित हसून तो उठला. भिजलेली झोळी आणि त्रिशूळ हातात घेऊन तो नदीत शिरला. झपझप पावलं टाकत तो आता ते स्मशान जवळ करू लागला. डोळ्याने काही स्पष्ट दिसत नव्हते, तरी त्याची जाणीव मात्र परिस्थितीचा अंदाज घेऊ लागली. त्या अग्निज्वालांकडे जात असताना त्याच्या नाकपुड्या आता फुरफुरू लागल्या. आता तो अग्निज्वालेच्या अगदी जवळ जाऊन पोहोचला. त्या स्मशानभूमीवर असणाऱ्या छपरांमुळे एवढा पाऊस पडूनही ती चिता धगधगत होती.
आणि त्याने आपल्या हातातील झोळी आणि त्रिशूळ एका बाजूला ठेवलं आणि डोळे बंद करून त्याने एक दीर्घ श्वास घेतला. नंतर विकसित हालचाली करत एखाद्या श्वानासारखा नाकाने जोरजोरात श्वास घेत तो त्या चितेभोवती फेरी मारू लागला. साठी उलटलेला नर, सांसारिक काही माणसांपासून रोगाने पीडित, अखेर या देहातून सुटका, पण फेऱ्यातून नाही, फेऱ्यातून नाही. यावेच लागणार, परत यावेच लागणार. स्वतःशीच पुटपुटत चित्रविचित्र हातवारे करत तो हसत होता. हसताना त्याच्या कृष्य देहाची विलक्षण हालचाल होत होती. खांदे उडत होते, बरगड्या थरथरत होत्या आणि अचानक तो खाली बसला. हातातल्या त्रिशूळाने त्याने आजूबाजूला पसरलेली राख बाहेर खेचण्यास सुरुवात केली. हाताने अंदाज घेत काहीशी गरम असणारी ती राख त्याने सर्वांगाला फासण्यास सुरुवात केली आणि इतक्यात धडधड पेटणाऱ्या त्या चितेची लाकडे ढासळली. पेटत्या लाकडातून उठणारे धुमारे इवल्याशा आतिषबाजीसारखे हलकेच हवेत विरले आणि त्या चितेतून अर्धवट जळालेला एक अवयव एका बाजूला येऊन पडला. तो त्या प्रेताचा हात असावा. अंगावर राख फासणारा तो अचानक थांबला. त्याने ती गरम राख त्या हातावर फेकण्यास सुरुवात केली. काही क्षणात त्या जळणाऱ्या अवयवाची आग विझली. पुढे होत त्याने हलकेच तो जळका हात जवळ ओढला आणि बोटाने उष्णतेचा अंदाज घेत त्याने तो अवयव उचलला. आता तो ते खरपूस जळलेला मांस खाऊ लागला आणि तेवढ्यात त्या चितेभोवती घोंगावणारा त्या देहाचा प्रेतात्मा अचानक त्या अघोरीच्या अंगावर धावून आला. हातातल्या त्रिशूळाने त्याने त्या प्रेताला दूर ढकलले आणि क्रोधित सुरात तो ओरडला, अरे मुर्दाडा, अजूनही या गाजराची आसक्ती सुटली नाही का रे तुझी? चल, चालता हो माझ्या नजरेसमोरून, नाहीतर इथेच गिळकृंत करेन. तसा तो प्रेतात्मा अंधारात पुढे सरकत नाहीसा झाला. एक एक करत पुढील तासभरात त्या अघोरीने त्या मृतदेहाचे निरनिराळे अवयव अग्नीतून बाहेर काढत फस्त केले. इतक्यात त्या देहाची मांस जळून गेलेली कवटी घरंगळत खाली आली. त्याने त्रिशूळ जबड्यात घालून ती कवटी उचलली आणि सावकाश चालत जात ती नदीच्या पाण्यात नेऊन काही वेळ बुडवली. मग ती कवटी हलकेच बाहेर काढत त्याने पुन्हा उष्णतेचा अंदाजा घेतला. कवटी थंड झाली होती. काही भागात अर्धवट चिटकून असणारे मांस त्याने त्रिशूळाच्या सहाय्याने काढण्यास सुरुवात केली. पुढील 10 मिनिटात त्याने आपली झोळी काखेला अडकवली. एका हातात त्रिशूळ घेतला आणि दुसऱ्या हातात ती कवटी घेऊन तो पुन्हा नदीत उतरला. तरातरा चालत तो आता जंगलाच्या दिशेने असणाऱ्या किनाऱ्यावर येऊन थांबला. पाऊस केव्हाच थांबला असला तरी क्षितिजावर मात्र विजांचा लखलखाट अजूनही सुरूच होता. इतक्यात कसल्याशा विचित्र आवाजाने तो दचकला आणि मग आपले क्रोधित डोळे वर आकाशाकडे करून त्याने पाहिले. हजारो कावळ्यांचा एक थवा त्या निबिड अरण्यातून बाहेर येत त्याच्या डोक्यावरून पुढे होत नदीपलीकडे असणाऱ्या मानवी वस्तीकडे चालला होता. ते असंख्य कावळे एकाच वेळी काव 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 असं कर्णकश्य गजर करत होते. ही गोष्ट सामान्य नव्हती. कपाळावर आठ्या आणून तो त्या दूर मानवी वस्तीकडे जाणाऱ्या त्या कावळ्यांकडे पाहत होता. अमावस्येच्या रात्री एवढ्या भयान अंधारात इतक्या दूरवर पाहणे हे सामान्य व्यक्तीचे काम नव्हते, पण तो
सामान्य नव्हताच मुळी. तो असामान्य होता, गूढ होता, विचित्र होता आणि काहीसा अमानवी. लज्जा, शरम, घृणा, किळस या मानवी भावना आता त्याला लागू होत नव्हत्या. भूतसिद्धीचा आणि अनोखा आयाम पार केला असल्याने तो आता साऱ्यांपासून अलिप्त होता. पण आता काही क्षणांपूर्वी घडलेली ही गोष्ट मात्र त्याच्या कल्पनेपलीकडची होती. काक, यावेळी असंभव, असंभव म्हणत तो पुन्हा नदीच्या पात्रात उतरला. आता त्याचा रोख मानवी वस्तीकडे होता. मित्रांनो, हा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. या कथेचे एकूण 15 भाग आहेत. जसं जसं आपण पुढच्या भागात प्रवेश करू तसा तसा तुमचा आनंद हा दुप्पट होईल, हे नक्कीच. पण ह्यावेळी आपण टार्गेट ठेवूया. हा कथेचा पहिला भाग होता. या कथेचा दुसरा भाग ऐकण्याची जर उत्सुकता असेल तर या व्हिडिओवर आपण 50 लाईकचा टार्गेट ठेवूया. जर या व्हिडिओवर 50 लाईकचा टार्गेट कंप्लीट झाला तरच मी दुसरा भाग अपलोड करेन. तर मित्रांनो, तुमचंही प्रेम दाखवायला सुरुवात करा. मी पूर्णपणे ठाम आहे की ही अघोरी कथा तुम्हाला नक्कीच आवडेल. तर मित्रांनो, लवकरच भेटूया अघोरी भाग दुसऱ्याबरोबर.